तर पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज आपण पोल्ट्री व्यवसायाविषयी काही बोलणार आहे. पोल्ट्री व्यवसाय आणि चिकन व्यवसाय. चिकन हा सर्वांचा आवडता पदार्थ झालेला आहे. रोज तो आपल्या ताटात आहे आणि असा हा सुंदर व्यवसाय. नक्कीच या व्यवसायात असताना आता मला 10-11 वर्ष झालेले आहेत. त्यामुळं नक्कीच एवढं सांगेन की चिकन खरेदी करताना स्वच्छ आणि नीटनेटकं बघून घ्या, कारण आज तुम्हाला लंगडा मोडका माल तुमच्या गळ्यात घातला जात आहे आणि लेन माल, ज्याला लंगडा मोडका म्हणतो आपण, तो माल आज तुमच्या गळ्यात घातला जात आहे. त्यामुळं स्वतःसमोर कापून बघा आणि निवडक स्वच्छ असा घ्या, चांगला प्रतीचा, जसं सगुण आहे अशा चांगल्या जातीच्या कोंबड्या घेण्याचा प्रयत्न करा. नक्कीच यात अगर कुठं मार लागलेला असेल तर ती बाजू काळी पडलेली असते, रक्त साकळलेलं असतं, त्याला काही दुसरा प्रॉब्लेम नाही आहे, तर ते बघून घ्या. अगर कुठं मार लागलेला असेल तर काढून घ्या. मानेवर नसा वगैरे असतात, नसाची जाळे असते, ती काढून घ्या. साफ स्वच्छ चिकन कसं होईल याकडे लक्ष द्या. जे चांगले देतात त्यांच्याकडे घ्या. कमी दराच्या नादाला लागून कसला बी माल पदरी पाडून घेऊ नका. चांगल्या प्रतीचा, चांगल्या क्वालिटीचा माल घ्या. त्यातून तुम्हाला चांगले प्रोटीन मिळणार आहेत आणि तुमची बॉडी वगैरे करणार असाल किंवा शरीरासाठी नक्कीच चिकन एक चांगला स्रोत आहे. त्यामुळे चिकनचा आस्वाद घ्या. चिकन व्यवसायात आत्ता असं झालेलं आहे की पोल्ट्रीवाले आणि लहान व्यावसायिक मरत आहेत. होलसेलवाले आज प्रगतीपथावर आहेत, पण असो ते दिवस विसरतील. पोल्ट्री व्यावसायिकांनी आत्ता संघटना केलेली आहे, त्यामुळे नक्कीच एक चिकनला एक चांगले दिवस येतील. त्यामुळे आत्ता तुम्हाला दर वाढलेले दिसत आहेत, कारण शेतकरी राबत आहे आणि त्याला काही पैसे भेटत नाहीत. कंपनीचा सर्व फायदा होत आहे. त्यामुळे नक्कीच एक शेतकरी, कोंबड्या पाळणारा शेतकरी, पोल्ट्री व्यवसाय करणारा शेतकरी आज नुकसानामध्ये आहेत. भरपूर शेड बंद झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात हाल होत आहेत आणि किरकोळ विकणारा भावाने विकायचं म्हणले की त्याला मोठे मोठे व्यावसायिक, होलसेलवाले कमी रेटाने विकून लंगडा मोडका माल कापून ग्राहकांना खुश करण्याच्या प्रयत्नात लहान साईजचा माल, लंगडा माल, मोडका माल, रिटर्न आलेला माल, 2-4 आलेला माल आज ते काय करत आहेत, पदरी पाडत आहेत. त्यामुळे नक्कीच हे सर्व करत असताना पाहून लक्ष देऊन करा. चिकन एक चांगला आहे आणि त्याची मार्केट वाढत आहे. आज सर्व पदार्थाचं भेसळ झालेले आहे. चिकनमध्ये बी लोक म्हणतात इंजेक्शनचा वापर केला जातो, पण तो कोंबड्यांना सर्दी वगैरे होऊ नये, नाहीतर लहान सोमार लंगडे पांगडे होऊ नये, त्यामुळे डोळ्यात घातले जाते. त्याचं एवढं हे काय नाही ना एवढं. त्यामुळं नक्कीच एक हे आहे, चिकन खावा आणि मस्त राहावा, लाईफ एन्जॉय करा. चिकनचे वेगवेगळे डिश. आज रमजानचा महिना सुरू आहे, तसेच जत्रा यात्रांचा सीझन चालू आहे आणि त्या सीझनमध्ये नक्कीच आज वेगवेगळे पदार्थ मेजवानी म्हणून होत आहेत आणि चिकनची वाढती मागणी आहे. तुम्ही क्वालिटी बघू शकता. क्वालिटी बघून घ्या, समोर कापून घ्या. वारंवार तेच सांगेन, कमी रेटसाठी आपलं आरोग्याशी खेळू नका. आज आपल्या आरोग्याशी जीवघेणी स्पर्धा झालेली आहे. लोकांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही. लोक तुम्हाला कमी ह्याच्यात विकतील, पण चांगल्या ठिकाणी घ्या, हायजिनिक घ्या. जास्त करून शिळं घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण शिळं चिकन बी तुमच्या माथी मारलं जातं आहे. त्यामुळं राहिलेलं चिकन फ्रीजला लावून तुमच्या गळ्यात टाकलं जातं आहे. त्यामुळं चांगलं कसं घेता येईल याकडे लक्ष द्या. आपल्या परिवाराची काळजी घ्या. नक्कीच यातून एक चांगला संदेश आपण दिलेला आहे मित्रांनो. चिकनची व्हेरायटी घ्या, खास करून हड्डीचं चिकन खाण्याचा प्रयत्न करा.
त्यात टेस्ट आहे आणि नरम चिकन आहे ते तंदुरी वगैरे कबाब 65 खिम्यासाठी वापरा. नक्कीच मित्रांनो, आपला हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. आपण छोटे छोटे व्लॉग करण्याचा प्रयत्न करतोय. नक्की व्लॉग कसा लागला सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नक्कीच आपण चांगले अपडेट, चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. चिकन खावा आणि खुश राहा. थँक्यू.